हाय फ्रेंड्स, मी संध्या, एक साधी मराठी मुलगी सध्या हैदराबादमध्ये माझ्या कॉर्पोरेट जॉबसाठी राहते. आजचा दिवस स्पेशल आहे कारण मी माझा पहिला यूट्यूब ब्लॉग बनवत आहे आणि तोही आपल्या सगळ्यांच्या आवडत्या संक्रांती निमित्ताने. सो लेट्स गेट स्टार्टेड. तर आम्ही निघालो होतो संक्रांतीच्या शॉपिंगला आणि वाजले होते 12:35 म्हणजे 12:30. पण तरी हैदराबाद म्हटलं हे वाला मार्केट चालू होतं. इथे वेगवेगळ्या प्रकारचे पतंग वगैरे आम्हाला बघायला मिळत होते. तर या वेळेला हैदराबादमधलं हे कुठलं मार्केट असावं, तर हे मार्केट होतं बेगम बाजार. रात्रीचं 1 वाजलेलं होतं तरी देखील या रस्त्यावर एवढी गर्दी होती आणि आम्हालाही शॉपिंग करायची होती. आपण शॉपिंगमध्ये जसं पतंग, चक्री, मांजा या सगळ्या गोष्टींची शॉपिंग करत होतो तसंच आम्ही करत होतो. चला तर मग एक्सप्लोअर करूया हैदराबादमधील हे बेगम बाजार मार्केट. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. संक्रांत म्हटलं की आपल्या महाराष्ट्रात घरघरात हाच आवाज ऐकायला मिळतो. पण यावर्षी माझ्या संक्रांतीला एक नवीन ट्विस्ट होता. मी पहिल्यांदाच कुठल्या तरी इंटरनॅशनल काईट फेस्टिवलमध्ये पार्टिसिपेट करणार होते. तर फ्रेंड्स, हैदराबादमधलं हे परेड ग्राउंड दरवर्षी आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवासाठी प्रसिद्ध आहे. बिलीव्ह मी, या महोत्सवात जगभरातून लोक येतात. इथे जे अनुभवायला मिळतं ते खरंच नेक्स्ट लेवल होतं माझ्यासाठी. फेस्टिवलमध्ये फूड स्टॉल, हँडीक्राफ्ट स्टॉल्स आणि खूप सारी फन ॲक्टिव्हिटीज होत्या. सगळं वाईब म्हणजे एकदम पॉझिटिव्ह आणि कलरफुल वाटत होतं. पहिल्यांदाच पतंग उडवायचा प्रयत्न करत होते तेव्हा समजलं की हे काय सोपं नाही. पण जय महाराष्ट्र म्हटलं आणि पतंग उडाला. इथले सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा मला बघायला मिळाले आणि अशा प्रकारे आमची संक्रांत साजरी झाली. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट डाऊन करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.